तर सर आपण बघतोय, तुम्ही बघितलं उद्धव ठाकरे स्वतः या बाबा आढावांच्या आंदोलनस्थळी गेलेले आहेत. 95 वर्षांचे आहेत बाबा आढाव आणि त्यांना आत्मक्लेश आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. ईव्हीएम वर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. तुमचा लोकसभेला पराभव झाला होता, तुम्हाला नाही वाटलं का ईव्हीएम वर काही तुम्हाला आक्षेप घ्यावासा वाटला नाही? आणि आता या सगळ्या आंदोलनावर काय प्रतिक्रिया आहे? असं एक बाबा आढाव एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं सारं आयुष्य संघर्ष करण्यात गेलेलं आहे आणि त्या शेवटच्या टप्प्यात बाबा आढावांनी हा जो मुद्दा घेतला, तर मला असं वाटतं की ते या सगळ्या गोष्टी जाणून आहेत. पण बाबा आढाव आंदोलनाला बसल्याच्या नंतर जो काही जमाव त्यांच्याजवळ होतो आणि जो आता आपण पाहिला, त्यांना माझं एक म्हणणं आहे की ईव्हीएमवर तुम्ही ऑब्जेक्शन घेता, तर ज्या टायमाला आम्ही हरियाणा हरलो तेव्हा तुम्ही ऑब्जेक्शन नाही घेतलं, जेव्हा आम्ही कर्नाटक हरलो तेव्हा तुम्ही ऑब्जेक्शन नाही घेतलं, आत्ता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला अपेक्षित यश नाही मिळालं, तुम्हाला तर यश मिळालं, तेव्हा तुम्ही ऑब्जेक्शन नाही घेतलं, आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचा पराभव झाला त्या टायमाला तुम्ही ईव्हीएमवर ऑब्जेक्शन घेता. आणि आत्ता तर तुम्हाला निवडणूक आयोगानं खुलं आवाहन केलं की 3 तारखेला या, ज्या कोणत्या मशीनवर तुमचे संशय येतो 3 तारखेला त्याचं डेमॉन्स्ट्रेशन द्या आणि आम्हाला सिद्ध करून दाखवा. हे एक झालं. आमच्या वतीनं आम्ही सांगतो, एखादं तुम्ही मोठा टेंट उभा करा, तिथं कुठल्या तरी ईव्हीएम मशीन आणा, तुम्ही हॅक करून दाखवा. एक लक्षात घ्या, ईव्हीएमच्या बद्दल जर तुम्ही बोलता तर 2004ला ईव्हीएमचा वापर सुरुवातीला झाला. 2004ला तेव्हा आमचे या देशामध्ये सरकार होतं, इंडिया शायनिंग आमचा नारा होता. आम्हाला तर असं वाटतं की आता आमचं सरकार येणार आहे. मी सकाळी त्यावेळेस खासदार होतो, सकाळी फार उशिरा मी टीव्ही समोर बसलो, काय बघायचं काय आपलंच सरकार येणार आहे. आणि घडलं काय की आमचंच सरकार गेलं. जर ईव्हीएम हॅक होऊ शकत होतं तर ज्या टायमाला आम्ही ते आणलं त्या टायमाला सगळ्या व्यवस्था करूनच आणलं असतं ना. पण अशा प्रकारचं ईव्हीएम हॅक झालं असतं तर आम्ही 2004ला आमचा पराभव झाला नसता. मग आता ईव्हीएम हॅक झालं हे कशासाठी चाललं तुम्हाला माहिती? हे आंदोलन वगैरे कशासाठी चालले? तर आपण जनमत गमावलं आणि आत्ता जर का आपण काही आंदोलन नाही केलं अशा प्रकारचं, तर आपल्या बाजूला जे कार्यकर्ते आहेत ते कदाचित इकडं तिकडं जाऊ शकतात, म्हणून ते आवरून ठेवण्यासाठी आता हा प्रकार चाललाय. कार्यकर्ते याच्याशिवाय खुश होतील कशाना? यांचा करिश्मा कमी झाला असं जर कार्यकर्त्याला वाटलं तर ते जातील ना विखरून. आणि आत्ताही तुम्हाला सांगतो, हे 6 महिने थांबा, यांचे आमदार खासदार काय करतात तुम्ही बघा. हे काही टिकणार नाही यांच्याजवळ. सगळे परत यांच्या कुटुंबात भाजप सोडा का कुठं सोडा, यांच्या कुटुंबात असलेले लोक ज्यांच्याजवळ टिकतील हे लक्षात घ्या तुम्ही. आता कार्यकर्त्याला खुश करण्याचा जवळचा मार्ग कोणता आहे? तर आमचा करिश्मा कमी झाला नाही, आम्ही जे आहे तेच आहे. घोटाळा झाला, अरे मला सांगा, आम्ही केलं ते प्रेम आणि लोकांनी केलं ते लफडं का? लोकांनी केलं ते लफडं आणि यांनी केलं ते प्रेम. मग यांच्या निवडणुका जमल्या तर प्रेमानं आणि आम्ही केलं ते लफडं आहेत का? आता यांच्या भाषेने आमची भाषा आहे. असं कसं चालेल मला सांगा. मला एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे की हे जे तुम्ही वक्तव्य करता, या वक्तव्याचा कधी असा फटका बसतो असं वाटतं का? कारण आता मागे पण लोकसभेच्या तोंडावरच तुम्ही कार्यकर्त्याला लात मारली होती आणि नंतर त्या कार्यकर्त्याने त्या गोष्टीची, पण आमचा स्वभाव, आमचं वागणं, आमचं बोलणं आणि आमचा व्यवहार आमच्या मतदारसंघातला आणि राज्यातल्या लोकांना माहिती आहे. ही भाषा आहे, लोकभाषा आहे आणि ती बोलली पाहिजे. आम्ही दुसरी भाषा जर बोललो ना तर तुम्हाला लवकर समजणार नाही. लफडं कसं समजलं तुम्हाला लवकर? दुसरं शब्द वापरला समजला असतं तुम्हाला प्रेम कसं समजलं लवकर? आमच्या भाषेचा जर कोणाला राग येत असेल त्यांनी त्यांच्या घरी राहावं. आम्हाला लोकांची भाषा समजून सांगण्याची पद्धत आहे. आणि मग त्यांच्या बाजूनं झालं तर चांगलं झालं, तुमची भाषा वापरतो मी आता. त्यांच्या बाजूनं झालं तर चांगलं झालं आणि आमच्या बाजूनं झालं तर वाईट झालं. याच्यापेक्षा दुसरी भाषा आहे काही आता मला सांगा तुम्ही. त्यामुळं स्वतःची लोकप्रियता कमी झाली नाही, आपली लोकप्रियता जशी तशीच आहे. पण या ईव्हीएमनं घोटाळा केल्यामुळे आपला पराभव झाला. तुम्ही इकडं तिकडे जाऊ नका दुसऱ्या पक्षात, याच्यासाठी ईव्हीएमचा गोंधळ सुरू केला त्यांनी आता.